तर नमस्कार मित्रांनो, कसे आहेत तुम्ही सर्व. तर आज आपण मोटो ब्लॉगिंगचा सेटअप लावलेला आहे आणि मोटो ब्लॉगिंगच्या सेटअपमध्ये आपण बघणार आहे, थोडंसं टेस्टिंग करणार आहेत की कसं काय मोटो ब्लॉगिंग होतो आहे. आता आपण जस्ट एक ट्रायलसाठी निघालेलो आहेत. जस्ट आता क्विकली सेटअप केलेलं आहेत आणि सेटअप करता करता खूप घाम आला घरात आणि लेट्स सी, बघूया आपण सेटअप करून. ही आपली KTM ॲडव्हेंचर 250 बाईक आहे. आपल्या पायाला हंडा लागलेला आहे आणि बघू आपण हे सेटअप करूया. हां, आलो. नाही, 2 मिनटात. जस्ट आपण एक ट्रायलसाठी निघालेलो आहेत. लेट्स गो. हे बघा, इथे बघा, इथे बघा. तर लेट्स गो. आता आपण निघालेलो आहे ट्रायलसाठी. बघूया कसं काय रेकॉर्डिंग वगैरे होतो आहे. DJIच्या माईकसुद्धा कनेक्ट केलेला आपण ह्या ठिकाणी आणि मस्त फक्त अँगल बघायचा आहे, कसा अँगल कॅच होतो आहे. कारण की माझा वायझर पण एवढा मोठा आहे बाईकचा आणि त्याच्यानंतर मी फर्स्ट टाईम मोटो ब्लॉगिंग करतो आहे आणि फर्स्ट टाईम केल्यानंतर आपल्याला काय अंदाजा नाही आहे की कॅच कसा होतो आहे. कारण की कॅमेरामध्ये तर दिसतं आहे मला कसा कॅच होतो आहे, पण त्याच्यानंतर मला बघावं लागणार आहे की कसा काय म्हणजे दिसतो आहे व्हिडिओ आपला. कारण की एकदमच हेल्मेट घातल्यानंतर असं नाही आलं पाहिजे की फक्त माझा डिस्प्ले शो होतो आहे बाईकचा आणि पुढचं काय दिसतच नाही आहे. तर त्याच्यासाठी आपण एक ट्रायलसाठी आलेलो आहेत आणि ट्रायल आपण एक 5 मिनटाचा ट्रायल, म्हणजे 2-3 किलोमीटर जाऊ आपण आणि एक ट्रायल घेऊन येऊ आणि मग बघूया. मग तुम्हाला दाखवतो मी की कसा व्हिडिओ आलेला आहे. आणि मी सांगतो कोणत्या कॅमेऱ्यामधून मी शूट करतो आहे. तर माझ्याकडे हो, इथे काय झालं, इथे काय झालं आहे बघूया. अरे बापरे, हे काय आहे. हो, अरे बापरे, इकडे तर ॲक्सिडेंट झालेलं आहे वाटतं मित्रांनो, बघू शकता तुम्ही. ठीक आहे, नजर अंदाजे करून आपण निघूया आपल्या ब्लॉगसाठी, म्हणजे आपल्या ट्रायल ब्लॉगसाठी. आणि माईकमध्ये मला नाही माहिती कसा आवाज येतो आहे, कारण की आपल्या कॅमेऱ्यामध्ये तर इनबिल्ड माईक आहे, पण आपण माईकसुद्धा कनेक्ट केलेला आहे. आणि माईक मी इथे जो बेल्ट लावलेला आहे DJIचा, म्हणजे जो कॅमेराचा होल्डर आहे त्यालाच मी माझा माईक कनेक्ट केलेला आहे. आणि बघू माईकमध्ये पण कसा आवाज येतो. आणि DJIचाच माईक आहे माझ्याकडे. आणि कॅमेरा तुम्हाला सांगत होतो मित्रांनो, मी कॅमेरा माझ्याकडे DJIचा ॲक्शन 5 Pro कॅमेरा आहे. मी हल्ली 5-6 महिन्याआधी घेतला होता माझ्या ब्लॉगिंगसाठी. पण आपण आता फर्स्ट टाईम मोटो ब्लॉगिंग करत आहेत. याच्या आधी आपण गडकिल्ल्यांचे आणि नॉर्मल एक्सप्लोरिंग ब्लॉग करत होतो, म्हणजे किल्ले वगैरे झाले, मंदिर झाले, अशा ठिकाणी आपण ब्लॉग करत होतो. पण सोबतच मी विचार केला की मोटो ब्लॉगिंग पण आपण स्टार्ट करूया. आणि लोकांना जर बघितलं तर लोक बघतायत माझ्याकडे, कारण की माझा जो DJIचा जो कॅमेरा आहे ना मित्रांनो, तो कसा आहे ना, म्हणजे त्याला 2 डिस्प्ले आहेत. तर फ्रंट डिस्प्लेमध्ये पण शो होतो आपण. अरे यार, मी माझा फोन घरी विसरलो. ठीक आहे, काय नाही, ट्रायलच घ्यायला आलो आहेत आपण. म्हणजे मोटो ब्लॉगिंग, माझा ॲक्शन कॅमेरा असा आहे ना की समोरच्या डिस्प्लेमध्ये पण शो होतं की समोरच्याला, म्हणजे समोरच्याचा फेस दिसतो फ्रंट डिस्प्लेमध्ये. दोन्ही डिस्प्ले माझे टचवाले आहेत. DJIचा ॲक्शन 5 Pro कॅमेरा आहे. तर ह्या कॅमेऱ्याचं हेच खासियत आहे की ह्याच्यामध्ये तुम्हाला ना दोन्ही डिस्प्ले टचवाले भेटतात. आणि टचवाले डिस्प्ले असल्याकारण आपल्याला खूप फायदा होतो. आपण फ्रंटनी पण हे हँडल करू शकतो आणि बॅक डिस्प्लेनी पण हँडल करू शकतो. तर आत्ता हे टनलमध्ये आलो आहेत आत्ता आपण. हे तुम्हाला सांगतो मित्रांनो, हे हनुमान रोड आहे आणि हनुमान रोडला एक हनुमान मंदिर इथे खूप फेमस आहे. तर आत्ता मी राईट मारेल आणि समोर तुम्हाला दिसत असेल हे हनुमान मंदिर आहे. आणि जस्ट एक काम करूया, आपण हायवेला जाऊन येऊया. हायवेची एक मोठी राईड मारूया आपण. तर आत्ता आपण सर्व्हिस रोडला आहेत आणि सर्व्हिस रोडमधून आत्ता आपण जाणार आहेत हायवेच्या ठिकाणी. लेट्स सी आवाज कसा येतो आहे, कारण की जास्तच विंडचा पण नॉईज नाही आला पाहिजे माईकमध्ये.
नॉईज कॅन्सलेशन तर मी ऑन केलेलं आहे, पण लेट्स सी बघूया कसा काय व्हॉईस येतो आहे आणि कसा आपला अँगल येतो आहे. आणि मे बी मला असं वाटतं आहे की मी सेटअप तर खूप छान पद्धतीने केलेला आहे, कारण की हा जो सेटअप मला दिला होता माझ्या कॅमेरा नाही, म्हणजे फक्त कॅमेराचा जो स्टँड आहे, म्हणजे जो बेल्ट असतो तो माझ्या मित्राने मला दिला होता आणि तो आधीपासून करतो आहे मोटो ब्लॉगिंग. तर मला काय एवढा एक्सपिरियन्स नव्हता, तर त्याला मी बोललो होतो आज की मला मोटो ब्लॉगिंगचा सेटअप करून दे, कारण की मला मोटो ब्लॉगिंग पण स्टार्ट करायचं आहे सोबतच. तर तो मला बोलला की मी आत्ता सध्याला बाहेर चाललो आहे, मला टाईम नाही आहे तुला सेटअप करण्यासाठी. तर मी म्हटलं की ठीक आहे आपणच करूया. एवढं काय अवघड नव्हतं, पण थोडंसं असं वाटलं की यार खूपच जास्त हे होतं आहे, म्हणजे फर्स्ट टाईम म्हणजे सेटअप करताना थोडंसं फील होत होतं मला. पण ठीक आहे, काय नाही एवढं काय नाही. आणि बाकी तर आरामात सवय लागेलच मला. किती मिनटाचा सेटअप सिग्नल लागला आहे? 37. ओके ठीक आहे, 30 सेकंडचा सिग्नल आहे. काय सिग्नल असे आहेत ना की मोठे असतात, म्हणजे आपण ज्या सिग्नलला थांबलेलो आहे ते सिग्नल भरपूर मोठे असतात आणि लगेच 10 ते 15 सेकंडमध्ये बंद होऊन जातो तो सिग्नल. आणि सिग्नल जेव्हा लागतो तेव्हा 1-2 मिनटाचे सिग्नल असतात आणि जेव्हा बंद होतात तेव्हा 30 सेकंडमध्ये बंद होत जातात. तर आपल्याला जायला भेटत नाही, पण हे फार चुकीचं आहे. चला सिग्नल तर लागलेलं आहे आणि राईट साईडला आपल्याला जायचं आहे, पण नो एंट्री आहे. ठीक आहे आपण जाऊया. लेट्स सी. समोर जर तुम्ही बघितलं तर सिग्नलमध्ये राईटवर आपल्याला दिसत नाही, पण तरीसुद्धा गाड्या इथे चाललेल्या आहेत राईटला. आणि पहिलीच फाईन मला पडलेली आहे. 15 दिवस झालेत माझ्या गाडीला घेऊन. पहिली फाईन मला पडलेली आहे विलेपार्ले वेस्टला. मी सिग्नल जंप केला होता आणि सिग्नल जंप केल्यानंतर मला 500 रुपीजची फर्स्ट फाईन पडलेली आहे. भाई थांबा, लोकांना किती घाई असते यार. सिग्नल लागलासुद्धा नाही, पण लोक चाललेले आहेत. पण आपण पण लोकांसोबत जाऊया. आपण कशाला थांबायचं मग जर लोक चाललेत तर? कारण की तिथे जर बघितलं तर रेड सिग्नल लागलेलं आहे, पण आपण फॉलो करूया यांनाच, कारण की आपल्याला उभा राहून तिथे काय अर्थ नाही आहे. आणि आत्ता मी आलो आहे अंधेरी रोडला. म्हणजे हा जो रोड आहे हा सार कार्गोचा रोड आहे. सरळ जर रोड जातो सार कार्गोसाठी, म्हणजे एअरपोर्टला रोड जातो. आणि इथे हे आहे मशानभूमी आहे इकडे. या ठिकाणी कधी पण आलो ना मी तर मशानभूमीचे पाया पडतो, कारण की आपले नातेवाईक पण आहेत खूप सारे आणि पाया पडल्याने काय असं होत नाही. ओ भाई रायडर कडक रे भाई. आणि शपथ मोटो ब्लॉगिंगमध्ये मजा येते, कारण की मोटो ब्लॉगिंग काय की असं आहे ना की फक्त तुम्हाला ना बडबड करायचं आहे हेल्मेटमध्ये. फक्त बडबड करत राहायचं आहे. लोक तुम्हाला बघणार पण की भाई हा काय बडबडतोय. म्हणजे असं नाही, जर तुम्ही सिग्नलला जेव्हा उभा राहणार आणि सिग्नलला उभा राहताना जेव्हा बडबड करताना तेव्हा तुम्हाला बघतील की भाई हा काय वेडाबिडा झाला आहे, काय बडबड करतोय. आणि नंतर कॅमेरामध्ये मग त्यांची नजर जाते. मग त्यांना वाटतं की भाई हा काहीतरी मोटो ब्लॉगिंग वगैरे करतोय. आणि इथे बघा मार्केट लागलेलं आहे. इकडे पहिले मी डोसा खायला यायचो ह्या ठिकाणी. तर चला आता आपलं जवळच आलं आहे घर. एक राईड मारला आपण 2 किलोमीटरचा तरी मारलाच असेल मे बी, मला असं वाटतंय. आणि माझ्या गाडीला आत्ता 15 दिवसच झालेले आहेत, एक सर्व्हिस पण झाली नाही आहे. आता आपल्या 261 म्हणजे 299 किलोमीटरच्या अराउंड चाललेली आपली गाडी. आणि शोरूमवाल्यांनी मला सांगितलं होतं की जोपर्यंत 1000 किलोमीटर होत नाही किंवा 3 महिने होत नाही तू कुठे गाडी घेऊन जाऊ नकोस, कारण की जर घेऊन जाशील तर थोडंसं म्हणजे इंजनला सेट व्हायला टाईम लागतो. म्हणून तू 50-60च्या स्पीडमध्येच गाडी चालव, त्याच्यावरती पण घेऊन नको जाऊस, असं त्यांनी मला सांगितलं होतं. आणि मला जेव्हा गाडी घेतली तेव्हा तर माझी इच्छा होती की मला रायगडावर जायचं होतं, कारण की माझी इच्छा होती की जेव्हा गाडी घेईल त्याच्या नेक्स्ट डेलाच मी रायगडला जाऊ. पण त्यांनी सांगितल्याप्रमाणे मी गेलो नाही. आणि मला माझे किलोमीटर कंप्लीट करायचे आहेत 1000 किलोमीटर, कारण की 3 महिने तर मी वेट नाही करू शकत. 3 महिने भरपूर होऊन जातील. आत्ता शिकता 15 दिवस झालेले आहेत आणि 3 महिने भरपूर दिवस आहेत अजून. तर लेट्स सी कसं तरी आपण करूया किलोमीटर कंप्लीट.
मे बी आज रात्री मी एक नाईट म्हणजे एक नाईट टूर मारू शकतो. जास्त नाही, एक 50-60 किलोमीटर 50-60 किलोमीटरचा. आता हे बघा, इकडून मी असा ह्या राईट साईडून इकडनं गेलो होतो मी राईटनी आणि असा गोल फिरून आलेलो आहे. पुन्हा आता आपल्या एरियामध्ये चाललो आहे मी. आणि आपल्या एरियात आपण बंद करणार, कारण की एरियावाले बघत नाहीत. त्यांना थोडंसं अफसोस फील होतं की बाय हा काय करतो एवढे चाली. आता थोडासा 5 मिनटं अजून लांब आहे आपला एरिया. रिक्षावाले भाई कधी पण कुठे पण घुसवतात. रिक्षावाल्यांचा काय भरोसा नसतो. आणि मोटो ब्लॉगिंग आता जर मी स्टार्ट केलेलं आहे तर मे बी मला असं वाटतं मोटो ब्लॉगिंग मी करू शकतो. आणि मोटो ब्लॉगिंगमध्ये मी चांगल्यापैकी मी एक्सप्लोर करू शकतो काही पण ठिकाण, म्हणजे जिथे मला जायचं आहे, गडकिल्ले झाले किंवा इतर काही गोष्टी झालं तर तिथे मी आरामात करू शकतो एक्सप्लोर. आणि थर्ड घेर 390ची आहे ना, शपथ खतरनाक पॉवर होती 390ची. पॉवर म्हणजे इतकी बेकार होती ना त्याची पॉवर. मी लिटरली जेव्हा ट्रायल गेलो होतो ना, तेव्हा मला 250ची ट्रायल नाही भेटलेली, मला 390ची ट्रायल भेटली होती, ॲडव्हेंचर 390. आणि त्याचा पॉवर एवढा खतरनाक होता ना की मला लिटरली माझ्या मित्राच्या मागे मी बसलो होतो आणि मला असं वाटलं की भाई नको आहे 390. या तर पिलियनला बसायला कम्फर्टेबल नसेल, कारण की जेव्हा आपण तिला पिकअप खूप मजबूत पिकअप होतं, एकदम भारी पिकअप होतं तिला. आणि फायनली आता आपण आलेलो आहे एरियामध्ये. तर चला मग बघूया आपला वॉईस आणि कॅच कसा झालेला आहे. इथे आपला मित्र बसलेला आहे आणि भेटू तुम्हाला मग नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत चला भेटूया. जय शिवराय. हे बघा आपला मित्र हा.